प्रत्येकाची नाळ जुळलेली असते. ती आपल्या आईसोबत, बाबांसोबत, आपल्या माणसांशी, तिथल्या घराशी, तिथल्या गावाशी, तिथल्या मातीशी. आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर गेलो की सहज विचारला जाणारा प्रश्न, काय गाव कोणतं तुमचं? हिरव्याशा छायेखाली, आभाळाच्या मायेखाली, हिरव्याशा छायेखाली, आभाळाच्या मायेखाली, जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे, गाव माझे, गाव माझे, गाव माझे, गाव माझे. गर्दराई सावल्यानी, कवडशांच्या रांगोळ्यांनी, पावसाच्या पागोळ्यांनी सजे गाव माझे, गाव माझे, गाव माझे. आज माझ्या गावाला विकासाची वाळवी लागली. या विकासाच्या वाळवीने सगळं पोखरून टाकलं. इथला स्थानिक शेतकरी, जगाचा पोशिंदा बेघर झाला. याला विकास म्हणायचं? आज इथे कसायला जमीन नाहीये, याला विकास म्हणायचं? इथल्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी नाहीशा झाल्या, धुळीस मिळाल्या, याला विकास म्हणायचं? हा चुकीचा विकास जर थांबवायचा असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन आपलं अस्तित्व टिकवावं लागेल. हे लाडक्या गणराया, तुझ्या चरणी एकच प्रार्थना, आमची स्थापना आमच्या गावात, आमच्या मातीतच होऊ दे. आमची स्थापना आमच्या गावात, आमच्या मातीतच होऊ दे. वतन गेलं